वहिनी, जेवायला वाढतेस? मुलांना पण भूक लागली आणि मी पण म्हटलं थोडासा आराम करेल जेवण करून. नाही, तुझं झालं असेल तर मी तुला हेल्प करू का? नाही नाही, झालंय सगळं. झालं की आवाज देते तू. आजच्या दिवस आईबाबांच्या रूममध्ये झोपले तर चालेल का मी? म्हणजे आजच्याच दिवस, परत नाही. चालेल? नाही ना, मी न लागणाऱ्या वस्तू तिथे ठेव. ठीक आहे, असू दे. आईची ना एक निळ्या रंगाची साडी होती, मला खूप आवडायची. मी बघू का, आहे का ती? नेऊ मी माझ्याकडे आठवण म्हणून? नाही, मी बघते ते कपाट उघडून, कारण तुम्हाला आता कुठलं काय सापडणार आहे. बिस्किट्स किंवा काही आहे का नाश्ता करायला? म्हणजे मुलांना यावेळी भूक लागते ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. इथे नाश्त्याची सवय नाहीये ना कोणाला, त्यामुळे नाश्ता नाही केलाय. दादा, तुझं आवडतं आईस्क्रीम आणलंय, खायचं आपण? पटकन खाऊयात का दोघं जण? नको हा, जेवणाची वेळ झालीये आणि शुगरही वाढेल त्यांची. उगीच सर्दीला कहार. आई होती तर बॅगेत काय भरू आणि काय नको असं व्हायचं तिला. शोधून शोधून सगळ्या गोष्टी आणायची माझ्यासाठी. त्यांच्यानंतर आज माहेर म्हणजे फक्त पाहुणचार झालाय. पाहुण्यासारखं यायचं आणि पाहुण्यासारखं निघून जायचं. फक्त बघायचं आपल्याच नात्यांकडे पाहुण्यांसारखं, बाकी काही नाही.